वाईज म्हणा, एआयच्या संदर्भात बोललं जातं, मुळात एआयच्या संदर्भात बोललं जातं, मुळात तो फंड किंवा जे एक बजेट पाहिजे ते कुठे ना कुठे लॅक असतं. राज्य स्तरावर पण तसाच सिनारिओ कुठे ना कुठे दिसतो. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी एआय इन ॲग्रिकल्चर करता 500 कोटी रुपयाचा फंड आपण तयार केला आणि एआय करता फंडची आवश्यकता नाही आहे. मेजर आवश्यकता आहे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं आणि त्यासोबत ट्रेंड असलेले एआय मॉडेल्स तयार करणं. या दोन्ही गोष्टी महाराष्ट्र करतोय. भाऊ, सगळ्यात अगोदर आपलं राज्य होतं, त्यांनी ते हे मॉडेल मांडलं आणि देशाने स्वीकारलं. हे मला अतिशय आनंद आहे की आता आपला महाविस्तार जो आहे हा देशामध्ये स्वीकारला जातो आणि भारत विस्तार या रूपानं आता हा प्लॅटफॉर्म तयार होणार है. तो हमें हिंदी में बताएंगे एआई और एग्रीकल्चर किस तरह से महाराष्ट्र सरकार प्रयास कर रही है? देखिए, आज हम लोगों ने एआई फॉर एग्रीकल्चर समिट 2026 जो महाराष्ट्र में होने वाली है उससे एक सैटेलाइट सेशन ये जो इंडिया एआई इम्पैक्ट समिट है यहाँ पर लिया था और बहुत अच्छे तरीके से लोगों ने उसको रिसीव किया है. महाराष्ट्र पहला राज्य है जिसने अपने फार्मिंग सेक्टर में, खेती किसानी में एआई का उपयोग किया है. हमने पहला प्लेटफॉर्म महाविस्तार तैयार किया है. महाविस्तार एक ऐसा प्लेटफॉर्म है जो हमारे किसानों को अपनी भाषा में हर तरीके से असिस्ट करता है. क्रॉपिंग साइकिल हो या फिर किस प्रकार से उन्होंने अलग अलग चीज़ों का इस्तेमाल करना चाहिए, इनपुट कॉस्ट को कैसे नीचे लाना चाहिए, पेस्ट कंट्रोल किस प्रकार से करना चाहिए, मार्केट एक्सेस कैसे होना चाहिए, ऐसी सारी चीज़ें इस माध्यम से हमारे किसानों को मिल रही है. और एग्रीस्टैक जो भारत सरकार ने एक योजना है, उस योजना को महाविस्तार के साथ जोड़ने के बाद आज 25 लाख किसान महाराष्ट्र के ये एआई बॉट्स को यूज कर रहे हैं. और मुझे ऐसा लगता है कि इसके कारण क्लाइमेट प्रूफ एग्रीकल्चर की जो हम बात करते हैं तो उसके लिए हम लोग आगे बढ़ रहे हैं, उसके लिए हम अग्रसर है. उसी बात को हमने आज के इस सेशन में रखा है. सर, एमओयू देखील काही साईन केले आहे, ते एमओयूच्या अनुषंगाने असं आहे की सर्वम एआय, ओपन एआय आणि IIT बॉम्बे या तिघांसोबतही आपण एमओयू साईन केलेले आहेत. या माध्यमातनं जे काही याचे एआयचे जे मॉडेल्स आहेत ते मॉडेल्स आपल्याकडे आपण तयार करणार आहोत. यूज केसेस आपण तयार करणार आहोत. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये एआयचा उपयोग करून आणि त्याला स्केलवर कसं न्यायचं हे यांच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आणि आपल्याला माहिती आहे की आता सर्वमनी इंडियाचं पहिलं LLM जे आहे ते तयार केलेलं आहे किंवा ते शोकेस केलेलं आहे. त्यामुळे त्याचा उपयोग आपण करणार आहोत. जसं ChatGPT आहे तसं आपलं मॉडेल राज्याचं ते देखील आपण तयार करतो आहोत. मला असं वाटतं की या माध्यमातून पुढच्या काळामध्ये राज्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये एआय रेडी अशा पद्धतीचं आपलं राज्य असेल. सर, राज्यसभासाठी कसं काय महाराष्ट्राचा एक पुशअप राहणार आहे आणि काय सिनारिओ असणार आहे? महाविकास आघाडी एकच निवडून आणेल अशी स्थिती आहे, पण तरी सुद्धा त्यांनी शरद पवारांच्या नावावर स्पेसिफिकली म्हणालेत की काँग्रेसचं म्हणणं आहे की राष्ट्रवादीने आधी भूमिका जाहीर करावी. शरद पवार असं आहे की मी आज एवढंच सांगेन की आमचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा महायुतीचे 7 पैकी 6 लोक निवडून येणं हे पक्का आहे. एक जागा विरोधकांना मिळेल, ती कोणी घ्यायची ते ठरवतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.